हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वजण. कसं काय बरे आहेत का? तर मित्रांनो, आजचा विषय तुम्हाला जरा थोडासा वेगळाच असणार आहे आणि घरगुती विषय आहे आजचा. आणि आज माझ्यासोबत माझा भाव आहे, सक्का भाव आहे बरं का. तर जरा थोडंसं फॅमिली मॅटर आहे. फॅमिली मॅटर म्हणजे तुमच्यासुद्धा घरात आणि भांड्याला भांडं लागतच असते. पण आज आमचं फॅमिली मॅटर कसं आहे, सोशल मीडियावर येणार पहिल्यांदाच बरं का. तर आता मी त्याच्या काय हे आहे ते आता मी त्याला विचारणार आहे आणि माझं काय तीच त्याला एकदम उघडपणे सांगणार आहे, तुझं कसं माझं कसं. तर त्याला काय वाटतंय, ती काय म्हणतोय, मला त्याने एक वस्तू 40,000 रुपये दिली होती. तर मी काय म्हणलं की आता सध्या माझ्याकडे काही पैसे नाहीत. आम्ही राहायला कुटुंब तर पूर्ण आमचं एकत्रच आहे. पण ती काय म्हणतोय, मला आत्ता सध्या पाहिजेत मला पैसे आणि मला काय घ्यायचं आहे. चल इकडे पुढे बोल. इथं स्कॉर्पिओ घ्यायचं आहे म्हणतोय. डाऊन पेमेंट करायचं म्हणतोय 70,000 रुपये. किती? 70,000 नाही, 1,00,000 रुपये करायचं. माझ्याकडे आहेत बाकी पैसे. तू काय म्हणला 70,000 डाऊन पेमेंट करायचं आहे. माझ्याकडे बाकी आहेत ना वरचं पैसे भरायला, 1,00,000 भरायला आहेत. मग आता माझं जर 40,000 रुपये मी कुठनं जर काय करून दिलं, तू आजच्या स्कॉर्पिओ दारात आणणार का? तुला आता लगेच पैसे देतो. 4 महिन्यानंतर येणार. 4 महिने आता तू पेमेंट डाऊन पेमेंट करणार आणि 4 महिन्यानं स्कॉर्पिओ आणणार. आता डाऊन पेमेंट करायचं फक्त. आता फक्त बुकिंग करायची आहे. बरं. आणि 4 महिन्यात तुला आज पैसे देतो. आता तू जर मी तू सकाळ जर पैसे मागतोय मी तुला, सकाळ दिवस उगवल्यापासून आता 7-8 वाजता आल्या. माझं एकच म्हणणं आहे, काय तू काय म्हणायची म्हणून तसं मला ते सांगू नको. ती सोशल मीडिया ती कॅमेरा बिमेरा तसं धरू नको तू. अरे मी काय म्हणतोय, तुला आता मी पैसे देतो, गाडी उद्या दारात तिथे येईल का? 4 महिन्यात गाडी येणार. तसलं मला तू कॅमेरा आणि मला तू दुसऱ्याला दाखवाय काही गरज नाही. तुला आता सगळ्यांना बस तू तसलं मला बोलू नको काय. अरे तुला आता रोख कॅश देतो. तुला काढून आण घरात पैसे होतोय देत नाही पैसे. पण मी काय म्हणतो माहिती आहे का मित्रांनो, गाडी घ्यायची गरज पण नाही आपल्याला. काय गाडी गरज आहे मला सांगा. ते माझा प्रश्न आहे ना, गाडी आणायचा नाही आणायचा. हे पुरे गाडी आणायचा ना आणायचा प्रश्न मला काय म्हणायचं, गाडीची आपल्याला गरज काय? आपल्या घरात गाडी किती तुला माहिती आहे ना, 2 गाडी आहेत आपल्या घरात. मला अजून पाहिजे, मला घ्यायचे ना 4 चाकी घ्यायची आहे ना. 2 चाकी गाड्या काय टोकऱ्या घेऊन फिरू खाद्यावर घेऊन? आपल्याला जायचंय कुठं सांग गाडी घेऊन. हा स्कॉर्पिओ घेतली, करणार काय स्कॉर्पिओ तू? किती लाखाची गाडी? मी चिचणीला जाईन, देवाला जाईन. आता चिचणीला तू हायस इष्टीन जाऊ शकते ना. अरे एसटीने जायचं का बैलगाडी जायची माय मी बघतोय. तू फक्त पैसे देणार आहे का नाही तेवढं सांग. बाकी बाहेर बोललो होतो. तुझी बायको सकाळ जर बोलत नाही माझ्या सांग. तुला काय म्हणलं मी? आईला तेवढं सांगितलं होतं. काय सांगितलं तू? हे असं पैसे मागते मला, काय करू म्हणलं. आई म्हणले राहू दे म्हणले, ह्याला काय द्यायचं म्हणले. आई बी तुझ्या बाजूने बोलणार म्हणली. मी म्हणलं ह्याचं 40,000 म्हणले मागच्या बाजून घेतलं होतं म्हणली. मागच्या बारीने घेतलं होतं म्हणलं मी. तो पैसे देणार आहे का नाही मला तेवढं सांग. ते काय बघितलं का मी तुला दाखवतो काय आहे ती. तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. मला असं वाटतं मित्रांनो, हे आता उठून पळायला लागले. मला तो पैसे देत नाही ना पैसे. ही बसायच्या काय मनस्थितीत नाही. तर हे लागले उठून पळायला. इकडे गे. तर मला असं वाटतं का स्कॉर्पिओची काय आपल्याला गरज नाही. आपल्याकडं HF डिलेक्स एक आहे. आपले चुलत भाऊ वगैरे सगळे आम्ही फॅमिली एकत्रच आहे. गावातल्या घरी बुलेट एक आहे, अशोक लेलंड एक आहे. तर अशोक लेलंडनं एक ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरवर सध्या हीच असतंय. तुला ट्रॅक्टर आहे का नाही मला सांग. इथं बोल की ट्रॅक्टर आहे. बोलू काय का बस. ट्रॅक्टर आहे का नाही मला सांग. ट्रॅक्टर आहे का नाही? बबान मी बाहेर आले. चालतो बाहेर इकडे ती सायकल लाव तिथं. आपल्या घरी काय काय मला सांग. ट्रॅक्टर आपला आहे का मित्रांनो? लहान लेकरांचं
लहान लेकर कधीच खोटं बोलत नसते स्टँडला. थांबे तळाला सायकल लावतो मी. एकच मिनिट मित्रांनो थांबा. आजच्या आज काय असेल ते फैसला करून आपल्याला टाकायचा आहे. चल इथे या. ही पोरग तुझंच आहे बरोबर आहे. आपल्या घरी ट्रॅक्टर आहे का नाही? आहे का? काका ट्रॅक्टर काका चालवतोय का? चालवतोय का नाही? हा चालवतो. मग ह्याला कार्फ्यू कशाला पाहिजे? हा का तुला पाहिजे? स्कॉर्पिओ पाहिजे का तुम्हाला? कार्फ्यू नको आहे का नाही? नको नाही कार्फ्यू. कार्फ्यू पाहिजे का नको? होय लगा तू बी बायसावरचा बामटा निघाला लगा. बरं अजून आपल्यात हे आहे का नाही? अशोक लेलंड आहे का? तसलं पिकअप आहे का नाही? अरे ती पिकअप तसला गावातल्या घरी रा आपल्या जान्हवी घरामोर असते ना. हा आणि बुलेट आहे का आपल्यात? हा आणि आपली गाडी बघ एवढ्या मित्रांनो गाडी द्या. आणि हे म्हणतंय स्कॉर्पिओ घ्यायची म्हणतंय. बरं जाऊ दे बबन. स्कॉर्पिओ केवढ्याला आहे त्याची किंमत तर मला जरा कळू द्या. आई घालू सांग किंमत काय आहे त्याची? स्कॉर्पिओची किंमत किती आहे? मी काय बोलत नाही. बरं बरं दे त्याला तुला पैसे. संध्याकाळी पैसे तुला हार्ड कॅश असा थोका लावून देणार अरे पैसे. तू आता देतो म्हणला होता. आता बघून आता वरून सध्या काय आला काय? कसं असते काय पैसे पैसे काढून देत नाही पैसे घरात. तुला माहित आहे ना पैसे घरात नसते. बरं तुझ्याकडे किती आहेत आता? माझ्याकडे आहे 30,000. 30,000. मग मला काय म्हणायचं आहे आता ही महिना कुठला चालू आहे? जूनचा जुलै आता लागतोय. जून जुलै ऑगस्टमध्ये आपण स्कॉर्पिओ बुकिंग करूया. मग तोवर माझ्या पोराचा वाढदिवस बी येते 21 अरे मला आता करायचे बुकिंग. 21 आता या ऑगस्ट. पोरा वाढदिवसापाशी काय आहे? मला घेऊ का ना वाढदिवसासाठी घ्यायचे. वाढदिवसासाठी आम्हाला कर्फ्यू येते इथं आपली. बर हे बघ मी काय म्हणतोय आता तुला 40,000 रुपये दिले बी असतं. पण आता आपले पैसे बाहेर आहेत इथं नाही. तर मग मी काय करतोय? तू कोणाला द्यायची? मला तर विचारून दिले. मग ते देतो म्हणला आहे गाडी देऊन टाकू तुला. आपण तो मला विचारून दिले. तर मित्रांनो बघा हे असं करतंय ते असं ऐकत नाही. तुम्ही जरा कमेंट करून नक्कीच मला सांगा ही ह्याच्यावर काय केलं पाहिजे. आणि राहिली दुसरी गोष्ट मला म्हणते ही चॅनलच बंद करून टाक म्हणते. असलं काय करून कॅमेरे फिमेरे काढू नको म्हणते. तुला काय करायचं का? कॅमेरा हे असलं काय काढू नको म्हणते. कसं करायचं सांगा. ह्याच्यावर काय तर तोडगा निघाला पाहिजे बरं का. मला तर वाटते स्कॉर्पिओची काही गरज नाही. पण आता हे म्हणते स्कॉर्पिओच पाहिजे म्हणते. आता काहीतरी मोठा अरे डिसिजन. मी तुला किती दिवसापासून सांगतोय? आज जवळ 15 महिन्यावर गेलं. तुला सांगतोय 15 दिवसापासून जास्त झालं सांगा म्हणतोय. तुला घ्यायच्या म्हणतोय का नाही? म्हणतोय ते कॅमेरा बंद कर. तुला सांगतोय कॅमेरा बंद कर. मग काय मोबाईल पडणार आहे की आपली युट्यूब फॅमिली ह्यांना सांगायला लागते. अरे तू फॅमिली मला तू इथं घरातली फॅमिली घरातलं तू बघी नाही. पैसे दे म्हणले दे नाही. बरं चालते बंद करतो मग. मित्रांनो हे जे काय राड आहे की उद्या तुम्हाला 100% ह्याला सांगतो तुमचं. उद्या ब्लॉग मध्ये बघा हे जे कार्फ्यू येईल का नाही येईल. उद्या ब्लॉग मध्ये नक्कीच बघा. अरे घ्यायचेच कार्फ्यू येईल का नाही म्हणजे काय? आपला ह्याच्या कार्फ्यूला विरोध आहे. आपल्याला गाडी नकोच आहे. आणि मी चॅलेंज लावून सांगतो तुला काळीच कार्फ्यू आणणार. काळी तू सांगतोय का? मोबाईल मध्ये फुट आहे का एखादा? दाखव बरं जरा. दाखव तो मोबाईल मध्ये फुट दाखवायचं काय? दाखव. मागचा कॅमेरा चालू करतो मी. आपले लई जात थांब जरा. व्हिडिओ काढलाय. ही गाडी आहे.
हे चांगले चांगले. उद्या मित्रांनो बघा ह्याचं काय होते काय नाही. चला बाय बाय.